नमस्कार. कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर स्वस्तिकचं शुभचिन्ह बनवायला शिकणार आहोत. याचा तुम्ही रांगोळी म्हणून उपयोग करू शकता, देवघरात असं ठेवू शकता किंवा रुखवतासाठी, सजावटीसाठी, सत्यनारायणाच्या पूजेमध्ये कुठेही तुम्ही ही ठेवू शकता रांगोळी, कारण ही पूर्णपणे आपण उचलू शकतो, नेऊ शकतो. कडक सुद्धा आहे. ते कसं करायचं ते मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. याला आपण कडक करण्यासाठी तार जोडली आहे, ती कशी जोडायची. अतिशय सुंदर असं हे पीस आहे, शो पीस म्हणा किंवा आपलं एक देवघरासाठी उपयुक्त असं शुभचिन्ह. तर हे मला असं वाटते यूट्यूबवर पहिल्यांदाच असेल, कारण मी हे पूर्ण स्वतः डिझाईन केलं आहे स्वस्तिक, आणि ते पण अशा आकाराचं कर्वच्या, आणि त्याच्यासाठी हा बेस. तर हा व्हिडिओ तुम्हाला आणखी कुठे नाही मिळणार माझ्या माहितीप्रमाणे. या व्हिडिओमधून तुम्ही हे शिकून घ्या आणि तुमच्या देवघराची खूप सुंदरपणे आणि वेगळ्या पद्धतीने सजावट करा. याला आपण चांगलं दिसायसाठी अशा मोतींच्या माळा पण लावू शकतो, ते तुमच्यावर अवलंबून आहे. हे बघा असं. तर तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीने स्टोन लेस लावून किंवा मोती लावून सजवू शकता. मी इथे असंच ठेवलं आहे कारण मला हे सिंपल छान वाटत आहे. तुम्ही आणखी हे सणासुदीच्या वेळेला बनवून विकू शकता, तर तुम्हाला खूप ऑर्डर पण येईल, नफा पण मिळेल, कारण हे खूप वेगळी वस्तू आहे. तुम्हाला वारंवार रांगोळी काढायची किंवा असं जे प्लॅस्टिकचं काही मिळत असेल ते वापरायची काहीच गरज नाही. हे पूर्ण इको फ्रेंडली आहे, रियुजेबल आहे, धुवून छान पुन्हा वापरता येतं. ते खूप वेगळं असं शुभचिन्ह जे आपण लोकरीपासून बनवलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. यासाठी मी 3mm क्रोशा हुक आणि 4 प्लाय लोकर वापरली आहे, आणि हा ब्राऊन म्हणजे डार्क रेड मरून कलर आणि हा पिवळा कलर, या 2 धागे वापरले आहे. स्टिक बनवायला सुरुवात करूया. एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे, त्यानंतर साखळ्या करायच्या आहे. 3, 4, 5 अशा आपल्याला एकूण 40 साखळ्या करून घ्यायच्या आहे. ह्या बघा अशा प्रकारे 40 साखळ्या करून घेतल्या. त्यानंतर 1, 2 सोडून तिसऱ्या साखळीमध्ये एक स्लिप स्टिच करायची. त्यानंतर पुन्हा 1, 2 साखळी सोडून इथे सिंगल क्रोशा करायचा. परत 1, 2 साखळ्या सोडून इथे एक हाफ डबल क्रोशा करायचा. इथे पुन्हा 2 साखळ्या सोडून इथे पहिले आपण सिंगल क्रोशा करू, आणि त्यानंतर मग पुढच्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशा. परत पुढच्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशिया. परत पुढच्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशिया. पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे. असे आपण 4 वेळा एक एक हाफ डबल क्रोशे केले आहे. पुढच्या स्टिचमध्ये 4 हाफ डबल क्रोशा करायचे सेम स्टिचमध्ये. 2, 3, 4 एकाच ठिकाणी आपण 4 हाफ डबल क्रोशे केले आहे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा करायचा. परत पुढच्या स्टिचवर हाफ डबल क्रोशा. असे आपल्याला प्रत्येक एका स्टिचवर एक एक हाफ डबल क्रोशा करून घ्यायचे आहे.
असे आपण एकूण 13 हाफ डबल क्रोशे करून घेतले आहे. इथून हे 4 डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे झाले. त्यानंतर 13 केले एकेका स्टिचवर. त्यानंतर 1-2 चेन सोडून तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करायचं. यातून हुक काढून टाकायची आणि ह्या इथे जो हाफ डबल क्रोशे आहे त्याच्या दुसऱ्या स्टिचमधून हुक टाकून हा लूप आतमधून बाहेर काढायचा. पुन्हा असंच हा लूप बाहेर आणायचा पुढच्या हाफ डबल क्रोशाच्या मागून. म्हणजे हे आपला वर आला आहे. आता त्यानंतर पुढच्या स्टिचेसमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा. पुढच्या स्टिचमध्ये परत असाच हाफ डबल क्रोशा. 2 झाले. हा तिसरा, चौथा, 5, 6. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये सेम स्टिचमध्ये 2 हाफ डबल क्रोशे करायचे. त्यानंतर पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा. पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच. मग याला घेऊन स्लिप स्टिच करायचं. एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. धागा कापून घेतल्यानंतर हा जो उरलेला धागा आहे तो आपण मागच्या बाजूने हुकच्या मदतीने ओढून घ्यायचा. दोन्ही धागे आणि एक्स्ट्रा धागे कापून घ्यायचे. आता हा आपला स्वस्तिकचा एक भाग पूर्ण झाला. आपल्याला असाच पुन्हा एक भाग बनवायचा आहे. हे बघा, हा असा एक पार्ट तयार झाला आणि परत सेम असाच एक पार्ट तयार करायचा आहे जो आपण करून घेतला आणि तो याच्यावर असा ठेवायचा. तर आपलं हे स्वस्तिक पूर्ण झालं. तुम्हाला हे असंच ठेवायचं असेल तरी तुम्ही याला वापरू शकता, पण हे असं लूज आहे. इथे स्टिच करून घ्यावं लागेल सेंटरमध्ये. त्यानंतर तुम्ही असं वापरू शकता. पण याला अधिक चांगलं दिसण्यासाठी किंवा याचा रांगोळी म्हणून उपयोग करण्यासाठी आपण याला असा बेस तयार करणार आहोत आणि त्यावर हे शिवून घेणार आहोत. हे बघा, अशा बेसवर ही खूप सुंदर दिसते. यावर एक एक धागा घेऊन, सुई धागा घेऊन शिवून घ्यायचं. तर हा बेस कसा बनवायचा ते आता आपण बघू. हा बेस बनवायसाठी एक स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर साखळ्या करायच्या 2, 3, 4, 5 अशा एकूण 30 साखळ्या करायच्या. 30 साखळ्या करून झाल्या. मी यासाठी हा जो पिवळा रंग घेतलाय त्याऐवजी तुम्ही पांढरा वगैरे घेऊ शकता, पण पिवळा जास्त
लाल रंगावर म्हणजे पिवळ्यावर हा लाल रंगाचा स्वस्तिक उठून दिसणार आहे, त्यामुळे आपण पिवळा घेत आहोत. अशा 30 साखळ्या झाल्यानंतर 3 साखळ्या सोडून द्यायच्या सुरुवातीच्या आणि चौथ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशा करायचा. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये म्हणजे स्टिचमध्ये एक डबल क्रोशा, असे उरलेल्या सगळ्या स्टिचेसवर एक एक डबल क्रोशा करायचा आहे पूर्ण इथपर्यंत. 3 साखळ्या सोडल्या होत्या म्हणजे आता 27 डबल क्रोशे होईल आपले, असे 28 होईल 3 चेनचा एक पकडला तर, आणि मग बाकी 27. हे बघा 28 डबल क्रोशे झाले. त्यानंतर 3 चेन करायच्या, 1 2 3, आणि हे पलटवायचं पुढच्या स्टिचवर म्हणजे पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, त्यानंतर पुढच्या डबल क्रोशेवर एक डबल क्रोशा, असे पुन्हा सगळ्या स्टिचेसवर एक एक डबल क्रोशा करून घ्यायचे. मग इथपर्यंत झाले, हे पण 28च होईल. त्यानंतर पुन्हा अशाच 3 चेन करायच्या जशा इथे केल्या आहे, आणि पलटवायचं आणि पुन्हा तिसरी रो अशीच करायची 28 डबल क्रोशेची. तर आणि मग पुन्हा 3 चेन करायच्या, पलटवायचं आणि असे करायचे आहे. अशा आपल्याला एकूण 10 लाईन करून घ्यायच्या आहे, म्हणजे याचा एक आयताकृती असा बेस तयार होईल. अशा प्रकारे आपण हा एवढा रेक्टँगल बनवून घेतला आहे, आयताकृती भाग. त्यानंतर इथे तुम्ही 10 राऊंड लाईन बनवू शकता किंवा त्यापेक्षा जास्ती बनवू शकता. मी 9 बनवले आहे कारण 9 मध्ये तर स्वस्तिक बरोबर बस आहे. त्यानंतर इथे असा तार घ्यायचा आहे, हा खूप बारीक आहे त्यामुळे मी याला डबल केला. तुमच्याकडे जाड असेल तर मग डबल करायची आवश्यकता नाही. तर इथे 3rd चेनमध्ये जोडायचं सिंगल क्रोशाने. त्यानंतर या ताराला घेऊन प्रत्येक स्टिचवर एक एक सिंगल क्रोशा करायचा. त्यामुळे हा जो बेस आहे तो आपला असा फिक्स राहील, लूज राहणार नाही, आणि आपण याला एक रांगोळी म्हणून कुठेही ठेवू शकतो, देवघरात, रुखवतासाठी. तर अशा आपल्याला प्रत्येक स्टिचवर एक एक सिंगल क्रोशा करून ही लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा आपण सिंगल क्रोशा करून हा रो पूर्ण केला, आणि याच्या आतमध्ये आपण तार पण लावला आहे. असाच तार आता या बाजूने पण लावून घ्यायचा आहे, त्याच पद्धतीने एक एक सिंगल क्रोशा करून. मी इथे हा धागा कापला नव्हता, यालाच कंटिन्यू करत आहे. हे 10 राऊंड झाल्यानंतर, 9 राऊंड झाल्यानंतर, म्हणजे मी 9 लाईन केल्या, तर त्याचाच धागा घेऊन मी इथे सिंगल क्रोशाने एक ही लाईन करत आहे. तार घेऊन अशी पूर्ण लाईन करून घ्यायची. या प्रकारे या साईडला पण सेम करायचं आहे. हे बघा प्रत्येक स्टिचवर एक एक सिंगल क्रोशा करून याला आपण ताराने असा कव्हर केला आहे, आणि त्यामुळे हे असं कडक राहत आहे. हे बघा आता आपल्याला हे स्वस्तिक यावर सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे. मी हा एक भाग शिवून घेतला. आता पुन्हा हा दुसरा भाग शिवायचा आहे. तो कसा शिवायचा दाखवते. व्यवस्थित याच्यावर पहिले ठेवून घ्यायचा. हवं असेल तर इथे तुम्ही एक टाचणी लावून ठेवू शकता, म्हणजे हे हलणार नाही. त्यानंतर इथून सुरुवात करायची. जसं आपण कपड्यांना एक शिवतो त्याप्रमाणे शिवायचं आहे. पहिले एक साईड
या पट्टीची, नंतर ही दुसरी साईड. सोपं आहे. वरच्या दिशेने धागा येईल तेव्हा तो कमी घ्यायचा आणि खालच्या दिशेने खालच्या भागाला जास्त घ्यायचा. तर असं आपल्याला हे पूर्ण स्वस्तिक शिवून घ्यायचं या खालच्या पट्टीवर पिवळ्या रंगाच्या. बरोबर सेंटरमध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आपण ही बाजू शिवून घेऊ, आउटर साइड बाहेरच्या भागातली पूर्ण. हे बघा, आता ही साइड पूर्ण आपली शिवून झाली. आता अलीकडची साइड शिवायची आहे. या स्वस्तिकची जी पट्टी आहे तर याची ही दुसरी साइड सुद्धा आपण अशीच शिवून घेऊ. व्यवस्थित हे शिवताना अगदी व्यवस्थित शिवायचं आहे, कारण त्यावरूनच आपला स्वस्तिकचा आकार दिसणार आहे. तर बरोबर ठेवायचं. सरळ सरळच आहे, त्यामुळे मी हे सर्व शिवून झाल्यानंतर मग मागे इथे एक गाठ करून घ्यायची आहे आणि हा धागा म्हणजे सुई अशी थोडी पुढे घ्यायची आणि नंतर हा कापायचा धागा कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा छान रांगोळी स्वस्तिकच्या रांगोळीची ही डिझाईन तयार झाली आहे. शुभचिन्ह तुम्ही याला डेकोरेट करू शकता. अशा प्रकारे मोत्यांची माळ लावून, ते तुमच्या आवडीनुसार आहे, किंवा असंही राहू दिलं तरी चांगलं दिसते. तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. प्रत्येकाने या देवघरासाठी अशी डिझाईन बनवून आपल्या देवघराची शोभा वाढवू शकता. हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे अशाच वेगवेगळ्या डिझाईन्सचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.